राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यासमोर गाडी येऊन जाते महिंद्राची थार, जी काय आपल्याला येऊन जाते 3 डोअरमध्ये मित्रांनो. आणि थारमध्ये आपल्याला येऊन जाते 4x4 डिझेल मॅन्युअल टॉप मॉडेल आहे मित्रांनो, जे की एक्सशोरूम जाते आपल्या वाशिममध्ये 15.5 लाख. मित्रांनो, चाबी करा बघा गेलो आपण गाडीची, तर या प्रकारे येऊन जाईल आपल्याला. लॉक अनलॉक वगैरे इथे येऊन जातील आपल्याला. हेपर्यंत आपल्या की गाडी आपली ब्लिंक वगैरे करते मित्रांनो, तर की फ्लिप वगैरे दिलेली आपल्याला. आणि गाडी वगैरे बघायला गेलं मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल. 15.5 लाखाची एक्सशोरूम प्राईस दिलेली आहे कंपनीने. आपण जर इथे इंजिन वगैरेबद्दल जर बघायला गेलो मित्रांनो, तर याच्यामध्ये डिझेल पेट्रोल हे दोन्ही मॉडेल येऊन जातील मित्रांनो. आणि डिझेल पेट्रोलमध्ये ऑटोमॅटिक मॅन्युअल दोन्ही मॉडेल येऊन जातात आपल्याला. जे इंजिन टाईप आहे मित्रांनो, ते आपले D117 CITI डिझेल इंजिन आपल्याला मिळून जाते मित्रांनो, जे की आपल्याला 1.5 लिटरमध्ये येऊन जाते. म्हणजेच की 1497 cc 4 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, ही गाडी 2026ची, त्याच्यामध्ये अपडेट पण चांगले केलेले कंपनीने. जसं की याच्यानंतर ग्रिल दिलेली आहे, बॉडी पेंट संघ, फ्यूल टँकला ओपन करण्यासाठी आपल्याला आतनी बटन दिलेले आहे. आणि मित्रांनो, ते पण तुम्हाला सांगणार अजून काय फीचर्स वगैरे अजून किती अपडेट केलेलं आहे कंपनीने. आणि जे मित्रांची पॉवर वगैरे आहे ना, ही डिझेलमध्ये आपल्याला काढून देते 117 bhp आणि टॉर्क काढून देते 300 Nm संघ, 4 सिलेंडर इंजन. बाकी जे टर्निंग रेडियस वगैरे मित्रांनो, ते आपल्याला 5.9 मीटरमध्ये दिलेलं आहे. जे डिझेल टांकी दिलेली मित्रांनो, ते आपले 25 लिटरमध्ये दिलेली कंपनीने. बाकी यामध्ये तुम्ही युरिया वगैरे पण तुम्हाला टाकावं लागेल मित्रांनो. म्हणजे याच्यातच नाही, कोणतीही डिझेल गाडी असेल तुम्हाला युरिया वगैरे टाकावं लागते मित्रांनो. त्यानंतर आपण जर बोलायला गेलो मायलेज वगैरेबद्दल, तिचा मायलेज वगैरे मित्रांनो तुम्हाला 14-15 kmpचा आहे डिझेल मॅन्युअलमध्ये मित्रांनो. बाकी तुमच्या चालवण्यावरती भी डिपेंड आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गाडीची अशी लांबी वगैरे आहे, ही आपल्याला 3,985 mm मध्ये आहे. गाडीची रुंदी वगैरे आपल्या 1,820 mm आहे. आणि जे उंची वगैरे आपल्या गाडीची ते आपल्याला 1,855 mm मध्ये आहे मित्रांनो. आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाते मित्रांनो 2,450 mm मध्ये. जिचं ग्राउंड क्लिअरन्स वगैरे मित्रांनो, ते आपल्या 226 mm मध्ये दिलेलं आहे. म्हणजेच की खराब रोड वगैरे असला तर काही प्रॉब्लेम होणार नाही. ऑफ रोडिंग टाईप आपल्या गाडी दिलेली आहे. कुठं पण याला तुम्ही घेऊन जाऊ शकता, वावर असो, खदान असो, काही असो मग तिथं. त्यानंतर मित्रांनो, हिची प्राईज वगैरे तुम्हाला सांगितले 15.5 लाख जाऊ शकते मित्रांनो एक्सशोरूम वाशिममध्ये. ऑनर प्राईससाठी तुम्ही शोरूमला कॉलवर करू शकता मित्रांनो. बाकी अपडेट वगैरेबद्दल सांगायचं म्हणलं तुम्हाला मी सगळ्यात पहिले, तर मित्रांनो, हिची जी ग्रिल वगैरे दिलेली कंपनीने, ही पहिले बॉडी पेंट संग येत नव्हती मित्रांनो. म्हणजे ब्लॅक कलरमध्ये सिल्वर टाईप यायची, या टाईपमध्ये यायची. तर ही बॉडी पेंट सारखी झाली मित्रांनो, ब्लॅकमध्ये आपल्याला येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, फक्त हेडलाईटमध्ये चेंजेस नाही आहे. हॅलोजन सेटअप हेडलाईट आहेत. महिंद्राचं लोगो सेंटरमध्ये येऊन जाईल आपलं त्या प्रकारेच. बाकी इथे येऊन जाईल आपले DRS आणि इंडिकेटर्स वगैरे मित्रांनो. आणि आपण बघायला गेलो फॉग लाईट वगैरेबद्दल, तर आपल्या खालती दिलेले आहेत आपल्याला. आणि रेंज सेन्सिंग वापर आपल्याला वरती येऊन जातील. बाकी दोन वापर वगैरे बस वगैरे ते आपले इथून जातील नॉर्मली. बाकी 4 व्हील ड्राईव्ह आपली गाडी आहे, म्हणजेच की 4x4 गाडी आपल्यावाली. तर MOF जे बॅजिंग असते ते आपल्या इथे येऊन जाते. MOF 130ची आपल्या बॅजिंग जाईल मित्रांनो. बाकी चला एकदा जाऊया आपण याच्या अंदर पण. आणि तुम्ही टायर्स वगैरे पण सांगतो तुम्हाला एकदा मी. जे टायर्स वगैरे दिली ते आपले JK कंपनीचे टायर वगैरे दिलेले कंपनीने. जसं टायर साईज वगैरे आपण जर बघायला गेलो मित्रांनो, 55, 65, 18 इंचचा टायर होऊन जाते मित्रांनो. समोर डिस्क ब्रेक दिलेला आहे कंपनीने, पाठीमागे ड्रम ब्रेक वगैरे दिलेला आहे. त्यानंतर आपण जर बघायला गेलो बस सेंटरमध्ये महिंद्राचं लोगो वगैरे होऊन जाईल. आणि इथे येऊन जाते आपल्या थारची बॅजिंगवर आपल्याला प्रॉपर आपल्या अलॉय वगैरे होऊन जाते मित्रांनो. आणि JK कंपनीचा टायर वगैरे होऊन जाते, जे की तुम्हाला येऊन जाते 80, म्हणजेच की ऑफ रोडिंग टाईप आपलं टायर होऊन जाते मित्रांनो. बाकी इंडिकेटर्स आपल्या इथं दिलेल्यावरती थारची बॅजिंग आपल्या साईडला दिलेली आहे. आणि आतून जर आपण बघायला मित्रांनो, कंट्रोल वगैरे दिलेले मित्रांनो, ते आपल्या इथं दिलेले. वन टच वगैरे आपल्या इथं दिलेले. आणि जे मिरर कंट्रोल वगैरे ते पण आपल्या इथं दिलेले मित्रांनो या बाजूला. बाकी बॉर्डर असण्यासाठी जागा इथं दिली मित्रांनो. बाकी या डोरला तुम्ही पाहिजे असेल तर काढू शकता मित्रांनो, ऑफ रोडिंगच्या वेळेस पाहिजे असेल तर. ही हुक खोलायची तुम्हाला, याची नट खोलायची, त्यानंतर आपलं निघून जाईल मित्रांनो. बाकी तुम्हाला इथे येऊन जाईल याची जे सीट कंट्रोल वगैरे ते आपल्या मिळून जाते मित्रांनो. सीट ॲडजस्टमेंट करायचं असतं तुम्हाला, म्हणजे हाईट वाढवायची असेल तर हे बटन आहे. आणि सीटला जर तुम्हाला जर या पॅनलला जो समोरांक करायचा असेल तुम्हाला ही जागा दिलेली आहे. बाकी प्रॉपर सीटला जर पूर्ण समोरांक करायचं असेल तुम्हाला ही जागा दिलेली आहे, की दाबायचं तुम्ही समोरांक होऊन जाईल आपली सीट वगैरे. सध्या बसलेलो मित्रांनो गाडीमध्ये. गाडीचे मीटर वगैरे आपल्याला या प्रकारे येऊन जाईल. आणि इथे येऊन जाईल आपलं फक्त डिजिटल मीटर वगैरे मित्रांनो. आणि स्टेअरिंगवरती आपण बघायला तर महिंद्राचं लोगो सेंटरमध्ये दिलेलं आहे. या बाजूला क्रूज कंट्रोल, MID कंट्रोल ते दिलेले आहेत मित्रांनो. आणि या बाजूला येऊन जाते आपले जे इन्फुडन्स सिस्टम वगैरे दिलेली कंपनीने, तर याचे कंट्रोल आपल्याला इथं दिले आहेत मित्रांनो. त्यानंतर आपण बोलू आपल्या स्क्रीन वगैरेबद्दल मित्रांनो. तर यामध्ये आपल्या नवीन स्क्रीन वगैरे येऊन जाते, जी आपल्याला रॉक्समध्ये त्या प्रकारे रॉक्समध्ये इथं कशी स्क्रीन येते मित्रांनो, तशी स्क्रीन आपल्याला याच्यामध्ये येऊन जाते. जी काय आपल्याला 10.25 इंची स्क्रीन वगैरे आहे. ॲपल कारप्ले, अँड्रॉइड याच्यामध्ये आरामात कनेक्टेड होऊन जातात मित्रांनो.
आणि ट्रान्समिशन बघायला गेलो आपण तर 6 स्पीड मॅन्युअलमध्ये आहे मित्रांनो. आणि कॅमेरा क्वालिटी वगैरे बघायचं जसं रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी तर या प्रकारे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. प्रॉपर ग्राईडलाईन संग आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर जसं की याच्या 4x4 आपला गिअर लिव्हर दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2H इथं दिलेला आहे. आणि 4 रेसत तुम्ही मागं प्रेस केलं की 4 हायमध्ये लागली आपली गाडी मित्रांनो. आणि यात आपण जर न्यूट्रल करायचं असेल तर खाली प्रेस करायला लागेल, याला सेंटरला घ्यावं लागेल. ही सध्या लागली मित्रांनो न्यूट्रलमध्ये. आणि याला जर तुम्ही आता मागं लोटलं जसं आता ही लागली आपली 4 व्हील लोमध्ये, म्हणजेच की 4x4 लोमध्ये गाडी लागलेली मित्रांनो. टॅशिंग कंट्रोल सध्या आपलं झालेलं ऑफ वगैरे इथून. बाकी तुम्ही जर नॉर्मल जर न्यूट्रल करायचं असेल किंवा 4H लावायचं असेल तुम्हाला इथून लावा लागेल. आणि 4x2 मध्ये तुम्ही डायरेक्ट लावू शकता. हे तुम्ही नाही का आपली गाडी न्यूट्रलमध्ये असेल तेव्हा तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे A7 वगैरे दिलेले मित्रांनो ते आपल्या इथं दिलेले आहेत, त्याचे कंट्रोल आपल्या खाली दिले आहेत जे की आपल्या मॅन्युअल आहेत प्रॉपर. जर लाईट कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिलेले मित्रांनो. त्यानंतर आपल्याला टॅक्सिंग कंट्रोल इथं दिले, हिल डिसेंट कंट्रोल आपल्या या बाजूला दिलेले, सीट बेल्ट वगैरे आपल्या इथं दिलेत मित्रांनो. बाकी चार्जिंग पॉईंट वगैरे जर बघायला गेलो मित्रांनो आपल्या 3 चार्जिंग पॉईंट दिलेले महिंद्राने इथं. एक आपल्या इथं टाईप सी मित्रांनो, एक दिलेली USB मित्रांनो, आणि एक आपल्या दिले इथं फोन ठेवण्यासाठी जागावर दिलेली आपल्याला. बाकी जसं स्टेरिंगला तिथं चांगल्या प्रकार आहे मित्रांनो. पण जसं तिचं जर आमरस्कर आपण बघायला तर आपल्या चांगल्या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो, जे की स्लायडेबल आहे. बाकी पाठीमागं दोघं जण आरामात बसू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या इथं सामान ठेवण्याची जागा बघायला थोडीशी छोटी आपल्याला बारीक जागा दिली कंपनी इथे. बाकी तर महिन्याला बॅचिंग राहून जाईल मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं इंटिरियर वगैरे आहे. एक्स्ट्रा वगैरे बघायला गेलो मित्रांनो आपण. आणि मित्रांनो इथं तुम्हाला जे फ्यूल टँकला तुम्ही ओपन करायचं गोष्ट शकता मित्रांनो हे दाबल्यानंतर. बाकी ॲडजस्टचा बटन करत दिलेलं आपल्याला. आणि आपल्या गाडीमध्ये अजून अपडेट दिलेलं आहे, आपल्या गाडीमध्ये चढायच्या वेळेस आपल्याला हँडल वगैरे दिलेले आहेत. आपल्या चढताना जास्त तकलीफ वगैरे होणार नाही मित्रांनो. जे 4x4चं बॅचिंग असतं मित्रांनो ते आपलं प्रॉपर इथं दिलेलं कंपनीने. आणि पाठीमागचं आपण बघायला गेलो मित्रांनो तर इथं आपल्याला टेल लाईट वगैरे इथं दिलेले, इंडिकेटर्सवर इथं दिलेले आहेत, रिव्हर्स लाईट खालती आहे, थारची बॅचिंग आणि दोन्ही आपल्या हॅलोजन सेटअपमध्ये दिलेले मित्रांनो. बाकी खाली डिफॉग वगैरे हे येऊन जाईल मित्रांनो. बाकी आपल्याला जे टायर वगैरे बघायला गेले तर आपल्याला रिव्हर्स कॅमेरा वगैरे आपल्या इथे येऊन जाईल. पहिले थारमध्ये आपल्याला सेंटरला खाली यायचा मित्रांनो, जे की ॲसेसरीज संघ यायचा, पण आता आपल्या गाडीमध्ये येऊन जाईल मित्रांनो. बाकी टायर्सचं आपण बघायला गेलो मित्रांनो तर 255 65 18 इंचचा टायर वगैरे आहे मित्रांनो, जे की आपल्या JKचा ट्यूबलेस टायर वगैरे आहे मित्रांनो. तिथं आहेच मित्रांनो, पण ऑफरोडिंग टायर वगैरे आहे. बाकी डिक्की वगैरे आपण पाहायला गेलो, डिक्की वगैरे बघू शकतो तुम्ही या प्रकारे आपल्याला येऊन जाईल, जे की आपल्याला चांगला स्पेस वगैरे नेता येईल मित्रांनो याच्यामध्ये. बाकी तुम्हाला इथं आपल्याला वापर वगैरे इथं दिलेले, रिअर डिफॉग वगैरे वॉश वगैरे तर वरती येऊन जाईल आपल्याला. तर तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि नंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. चला भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.